कारण काय? यांना पेपर कुठून मिळाला? पक्षाचा याचा विषय नाही, माझ्या लेकरांचा आयुष्याचा विषय आहे. हे भाजपच्या घरात येणारी गुणवत्ता 100% पेपर फुटीतनं येते. MSCET परीक्षेच्या निकालावरून महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद निर्माण झालाय. काँग्रेसनं भाजपचे नांदेड येथील मंडळाध्यक्ष आणि नगरसेवक आशिष नेरळकर यांच्या जुळ्या मुलांच्या निकालावर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते बालाजी गाडे पाटील यांनी दावा केलाय, आशिष नेरळकर यांची जुळी मुलं अवनी आणि आरुष यांना 12वीत 56 आणि 51% गुण मिळाले होते. तसंच JEE परीक्षेतही त्यांची कामगिरी 51 आणि 28% इतकीच होती. मात्र इंजिनिअरिंग प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या MSCET परीक्षेत दोघांनाही तब्बल 99% मिळालंय. यावरून काँग्रेसनं पेपर फुटीचा संशय व्यक्त करत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. बालाजी गाडे पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलंय की पेपर फुटी सरकारमधलेच लोक करत आहेत, याचा हा पुरावा आहे. सामान्य कुटुंबातील विद्यार्थी दिवसरात्र मेहनत करून भविष्य घडवण्यासाठी स्वप्न पाहत असतात. भाजपचे लोक त्यांचं भविष्य चोरण्याचं काम करतायत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचं उत्तर द्यावं. पेपर फुटी आणि भारतीय जनता पक्ष यांचं अत्यंत जवळचं नातं आहे. अनेक पेपर फुटीमध्ये दिसून आलेलं आहे. नीटमध्ये भाजपचे लोक होते, TET मध्ये भाजपचे लोक होते. अगदी नीटमधनं भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांच्या घरामध्ये गुणवत्ता यादीमध्ये आलेली उदाहरणं देशामध्ये अनेक न्यूजवरती आपण पाहिलेले आहेत. आता नांदेडमध्ये असाच प्रकार MSCET मध्ये सुद्धा घडलेला आहे. नांदेडचे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आशिष नेरळकर यांचा मुलगा आणि मुलीला अनुक्रमे 12वीला मार्क 56%, 51% असे मार्क आहेत PCM ग्रुपमध्ये. आणि JEEच्या परीक्षेमध्ये 51% आणि 28% त्यांना मार्क आले. मात्र MSCETच्या परीक्षेमध्ये त्यांना 99% आलेले आहेत. हा अजब प्रकार नांदेड जिल्ह्यातल्या MSCETच्या या विद्यार्थ्यांचा भारतीय जनता पक्षाच्या घडलेला आहे. यामागची कारणं काय? यांना पेपर कुठून मिळाला? एकीकडे गुणवत्ता दिसत नाहीये आणि दुसरीकडे मात्र 99% येतंय. हे भाजपच्या घरात येणारी गुणवत्ता 100% पेपर फुटीतनं येते. यावरती देवेंद्र फडणवीस चौकशी करून कारवाई करणार का? याचं उत्तर महाराष्ट्रातल्या सामान्य कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना त्यांनी दिलं पाहिजे. कारण या देशातल्या गरिबांची लेकरं ही अत्यंत सामान्यपणे अभ्यास करून मेहनत करून आपल्या भविष्यासाठी लढत आहेत आणि दुसरीकडे भाजपचे लोक मात्र त्यांचं भविष्य पेपर फुटीतून चोरत आहेत. याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राला द्यावं आणि चौकशी करावी. मात्र या सर्व आरोपांना आशिष नेरळकर यांनी स्पष्ट शब्दात नाकारलंय. कोणतीही पेपरफुटी झालेली नाही, आम्ही कोणताही गैरप्रकार केलेला नाही. सरकारनं हवी ती चौकशी करावी. या आरोपांमुळे माझ्या मुलांवर मानसिक तणाव निर्माण झाल्याचाही दावा त्यांनी केलाय. पहिलीपासून 12वी पर्यंत सोबत एकाच वर्गामध्ये, एकाच क्लासमध्ये आणि एकाच ट्युशनला आणि एकाच कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे. त्याच्यामुळे सेम मार्क पडणं हे काही वेगळं नाहीये आणि त्यांनी अभ्यास केलेला आहे. याच्यावर सुद्धा CET वाढत असेल तर त्यांनी डबल परीक्षा सगळ्यासोबत घ्यावी, आमच्या काही नाराजी नाही. मी काय म्हणतो की पक्षाचा याचा विषय नाही, माझ्या लेकरांचा आयुष्याचा विषय आहे. माझे लेकर एकतर 18 वर्षाच्या कमी आहेत, पण तुम्ही त्यांना पक्ष म्हणून त्यांच्यावर तुम्ही काही कारवाई करत असाल तर हे योग्य नाही. तुम्ही अभ्यासामध्ये त्यांचा जे न्याय आहे ते दाखवून देतील त्यांनी. दरम्यान या प्रकरणावरून राज्यात राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले असून या प्रकरणाची चौकशी होणार का आणि सरकार यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. यावर तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा.